नमस्कार. मूवीज आणि कथा सादर करत आहे द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. ही क्रिस गार्डनर यांच्या आयुष्यावर आधारित खरी कथा आहे, जी कदाचित तुम्हाला आयुष्यात काहीतरी करण्यासाठी प्रेरित करते. ही कथा सुरू होते सन 1981 पासून, जिथे आपल्याला सॅन फ्रान्सिस्को शहर दाखवले जाते. क्रिस गार्डनर आपल्या संपूर्ण आयुष्याची बचत पोर्टेबल बोन डेन्सिटी स्कॅनर खरेदी करण्यासाठी गुंतवतो, पण क्रिसचं नशीब त्याची साथ देत नाही. ही मशीन बाजारात पूर्णपणे फ्लॉप ठरते आणि आता क्रिससाठी ही स्कॅनर विकणे खूपच अवघड होते. यामुळे हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती फारच खराब होत जाते. क्रिस आपली पत्नी लिंडा आणि मुलगा ख्रिस्टोफर यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत असतो. ख्रिस्टोफरची शाळेची फी, घरभाडे आणि इतर अनेक खर्च असतात, ज्यांचा भार आता त्याच्या पत्नीवर येतो. यामुळे दोघांमधील नातेसंबंध बिघडू लागतात. तरी यात ना क्रिसची चूक असते ना त्याच्या पत्नीची. दोघेही आर्थिक दृष्ट्या खूप संघर्ष करत असतात. क्रिसला घर चालवण्यासाठी महिन्याला किमान 4 स्कॅनर विकणे आवश्यक असते, पण एकही स्कॅनर नीट विकला जात नाही. एके दिवशी क्रिस आपल्या क्लायंटला फोन करत असतो, तेव्हा त्याच्यासमोर एक अतिशय महागडी गाडी येऊन थांबते. त्या गाडीतून एक माणूस उतरतो. क्रिस त्या गाडीकडे पाहतच राहतो आणि स्वतःला थांबवू शकत नाही. तो त्या माणसाला विचारतो, मी एक प्रश्न विचारू शकतो का? तुम्ही काय करता आणि हे सगळं कसं मॅनेज करता? तो माणूस एका इमारतीकडे बोट दाखवत सांगतो की तो शेअर ब्रोकर आहे. जेव्हा क्रिस त्या इमारतीकडे पाहतो, तेव्हा तिथून बाहेर येणारे सगळे लोक आनंदी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असते. हे हसू क्रिसच्या आयुष्यातून जवळजवळ पूर्णपणे नाहीसे झालेले असते. तेव्हाच क्रिस ठरवतो की तोही शेअर ब्रोकर बनेल. तो घरी जातो आणि पत्नीला सांगतो की तो आपले सध्याचे काम सोडून एखादी नोकरी करण्याचा विचार करत आहे. त्याची पत्नी म्हणते, तू बरोबर विचार करतोयस, कारण तुझा स्कॅनर तर कोणीच खरेदी करत नाही. क्रिस सांगतो की तो शेअर ब्रोकर बनायचा विचार करत आहे. हे ऐकून त्याची पत्नी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, तू ॲस्ट्रोनॉट तर नाही बनणार आहेस ना? म्हणजेच तिला क्रिसवर अजिबात विश्वास नसतो आणि ती थोड्या प्रमाणात त्याची खिल्ली उडवते. हे ऐकून क्रिसला खूप वाईट वाटते. लिंडा ठरवते की ती क्रिस सोबत राहणार नाही आणि ती आपल्या मुलाला घेऊन घर सोडून निघून जाते. क्रिसला याचा खूप राग येतो. तो पत्नीला सांगतो, तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतेस, पण माझा मुलगा माझ्यासोबत राहील. कारण क्रिस आपल्या मुलावर खूप प्रेम करत असतो आणि त्याला हेही माहीत असते की कायदेशीर दृष्ट्या तो आपल्या मुलाला जबरदस्तीने ठेवू शकत नाही. दरम्यान लिंडाला युरोपमध्ये नोकरी मिळते, त्यामुळे तिला युरोपला जावे लागते आणि क्रिसला त्याचा मुलगा परत मिळतो. क्रिस ज्या घरात राहत असतो त्या घराचे भाडे त्याने अनेक महिन्यापासून भरलेले नसते. एक दिवस घरमालक येतो आणि सांगतो, तू भाडे भरलेले नाहीस, मला घर रंगवायचे आहे, तू घर रिकामे कर. क्रिस काही दिवसांची मुदत मागतो. घर मालक सांगतो, तू जर घर रंगवशील तर तुला अजून 1 आठवडा राहता येईल. याच काळात क्रिसने शेअर मार्केटच्या नोकरीसाठी अर्ज केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू असतो. रात्री तो घर रंगवत असतो तेव्हाच पोलीस येतात आणि त्याला अटक करतात, कारण त्याने पार्किंगचे दंड भरलेले नसतात. क्रिस पोलिसांना खूप विनंती करतो, पण नियमानुसार पोलीस त्याला सकाळी 10 वाजण्यापूर्वी सोडू शकत नव्हते. सकाळी जेलमधून सुटताच क्रिस थेट इंटरव्ह्यूसाठी धावत सुटतो, कारण त्याच्याकडे बस तिकिटासाठी सुद्धा पैसे नसतात. त्याच्या कपड्यांवर रंग लागलेला असतो. तो लॉबीमध्ये बसून आपल्या नंबरची वाट पाहत असतो. तेवढ्यात एक मुलगी येते आणि त्याचे नाव पुकारते, क्रिस गार्डनर. क्रिसला अशा कपड्यात उभे राहण्याची हिंमत होत नाही. तो काही क्षण विचार करतो आणि मग उभा राहून तिच्या मागे जातो. इंटरव्ह्यू पॅनल त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होते, कारण इतक्या वाईट कपड्यात आजवर कोणीही इंटरव्ह्यूसाठी आलेले नसते. क्रिस सांगतो की तो गेल्या अर्ध्या तासापासून एक कारण बनवायचा विचार करत होता, पण तो काहीच कारण बनवू शकला नाही. तो प्रामाणिकपणे सांगतो की त्याला पार्किंग दंड न भरल्यामुळे अटक झाली होती. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्यासाठी पार्किंग दंड भरणे ही फारच छोटी गोष्ट असते. इंटरव्ह्यू दरम्यान क्रिस सांगतो की तो 12वी पर्यंत शिकलेला आहे आणि आपल्या वर्गात पहिला होता. जेव्हा त्याला विचारले जाते की वर्गात किती विद्यार्थी होते, तेव्हा तो सांगतो 8. हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहतात. 8 विद्यार्थ्यात पहिला येणे ही काही फार मोठी गोष्ट नसते. शेवटी क्रिस सांगतो, जर त्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तो सरळ सांगतो की त्याला उत्तर माहीत नाही, पण तो हे नक्की सांगू शकतो की उत्तर कसे शोधायचे हे त्याला माहीत आहे. या उत्तरामुळे पॅनल थोडे प्रभावित होते. सर्वात वरिष्ठ व्यक्ती क्रिसला विचारते, जर एखादा माणूस शर्टशिवाय इंटरव्ह्यूसाठी आला आणि त्याला नोकरी मिळाली तर का? क्रिस उत्तर देतो, कदाचित त्याने फारच छान पॅन्ट घातली असेल. हे ऐकून सगळे हसतात आणि याच उत्तरामुळे क्रिसची निवड होते. या उत्तरानंतर क्रिसची निवड केली जाते. या दरम्यान त्याला एक गोष्ट समजते आणि तो या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जॅक नावाचा एका माणसाला भेटतो, ज्याला क्रिस आधीपासून ओळखत असतो. क्रिस जॅकला सांगतो, तो विचार करून सांगेल की तो ही इंटर्नशिप जॉईन करणार आहे की नाही. हे ऐकून जॅक खूपच आश्चर्यचकित होतो. तो क्रिसला म्हणतो, तू गेल्या अनेक दिवसांपासून वेड्यासारखा या नोकरीसाठी माझ्या मागे लागलेला होतास आणि आज जेव्हा तुला निवडले आहे तेव्हा तू म्हणतोयस की तू विचार करून सांगशील. क्रिस सांगतो,
त्याला माहीत नव्हते की ही इंटर्नशिप आहे. त्याची आर्थिक परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली आहे. ही एक इंटर्नशिप असते ज्यात 20 लोकांची निवड केली जाते. 6 महिने या सर्वांना काम शिकवले जाते आणि 6 महिन्यानंतर या 20 जणांपैकी फक्त एकालाच नोकरी दिली जाते. म्हणून क्रिस खूप गोंधळात पडतो. ही इंटर्नशिप स्वीकारावी की नाही. जॅक त्याला सांगतो, तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंत वेळ आहे. जर उद्या सकाळपर्यंत तू उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी ठेवीन. क्रिस घरी जातो आणि ठरवतो तो ही इंटर्नशिप स्वीकारेल. तो इंटर्नशिप जॉईन करतो. आपले उरलेले स्कॅनर विकून तो इतके पैसे जमा करतो की 6 महिन्यांचा खर्च कसा तरी भागेल. तो घर बदलतो आणि आता आपल्या मुलासोबत एका छोट्या घरात राहायला लागतो. एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला बँकेकडून म्हणजेच सरकारी ऑफिसकडून एक पत्र मिळते. त्या पत्रात लिहिलेले असते, तुम्ही टॅक्स भरलेले नाहीत म्हणून तुमच्या खात्यातील सर्व पैसे बँकेने सरकारने जप्त केलेले आहेत. हे वाचताच क्रिसची संपूर्ण दुनिया बदलून जाते. आता त्याच्याकडे पैसे कमवण्याचा कोणताही चांगला मार्ग उरला नाही. तो सरकारी ऑफिसला फोन करतो पण काहीही उपयोग होत नाही. काही दिवस जातात आणि आता तो घराचं भाडंही भरू शकत नाही. एका रात्री तो आपल्या मुलासोबत घरी परततो आणि पाहतो तर काय, त्याचं सगळं सामान घराबाहेर टाकलेलं असतं. त्याला समजत नाही आता जायचं कुठे. त्याच्यासोबत त्याचा मुलगा आहे, सामान आहे, पण खिशात एकही पैसा नाही. तो आपल्या एका मित्राकडे जातो ज्याने कधी काळी त्याच्याकडून काही डॉलर्स उधार घेतलेले असतात. तो दार ठोठावतो, पैसे परत देण्यास सांगतो, पण मित्र दार उघडत नाही कारण त्याला पैसे परत करायचे नसतात. आता क्रिस पूर्णपणे हताश होतो. तो आपलं सामान आणि मुलाला घेऊन मेट्रो स्टेशनकडे निघतो. मनात एकच प्रश्न, आता कुठे जायचं. मुलगा विचारतो, आपण कुठे चाललो आहोत. क्रिस उत्तर देतो, मला माहीत नाही. तेव्हाच क्रिसच्या मनात एक कल्पना येते. तो आपल्या मुलाला एक खेळ खेळायला लावतो, कल्पनांचा खेळ. खेळ खेळता खेळता तो त्याला मेट्रो स्टेशनच्या टॉयलेटमध्ये घेऊन जातो आणि आतून दार बंद करतो. खाली कागद अंथरतो, मुलाला मांडीवर झोपवतो. आजची रात्र इथेच काढायची आहे हे त्याला माहीत असतं. बाहेरून दार अनेकदा वाजतं पण क्रिस दार उघडत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. आयुष्यात यापेक्षा जास्त असहाय्य त्याला कधीच वाटलेलं नसतं. पुढच्या दिवशी तो मुलाला शाळेत सोडतो आणि स्वतः कामावर जातो. कामावरून परत येतो, मुलाला शाळेतून आणतो आणि शेल्टर शोधायला एका चर्चमध्ये जातो. पण तिथे सांगितलं जातं हे चर्च फक्त महिलांसाठी आणि मुलांसाठी आहे. तो मुलाला सोडू शकत नाही. तो दुसऱ्या चर्चमध्ये जातो. तिथे त्याला जागा मिळते पण अट एकच, वेळेवर यावं लागेल कारण जागा मर्यादित आहे. आता क्रिसचा खरा संघर्ष सुरू होतो. ऑफिस 7 वाजेपर्यंत असतं पण तो 5 वाजेपर्यंतच काम करतो. तो दिवसभर पाणीही पित नाही कारण वेळ वाचवायचा असतो. काम, मुलगा, चर्चेची रांग, दिवस असेच जातात. एक स्कॅनर अजून शिल्लक असतो. एका दिवशी तो मुलाला बास्केटबॉल खेळायला घेऊन जातो. मुलगा खेळत असतो पण क्रिस आतून तुटलेला असतो आणि त्या तुटलेल्या मनाने तो मुलाला सांगतो, कधीही कोणालाही तुला हे सांगू देऊ नकोस की तू काही करू शकत नाहीस. लोक जे स्वतः काही करू शकत नाहीत ते तुलाही सांगतील की तूही करू शकत नाहीस. तुझी स्वप्न जप आणि आयुष्यात काही हवं असेल तर जा आणि ते मिळव. तो हे मुलाला सांगत असतो पण प्रत्यक्षात तो स्वतःलाच सांगत असतो. यानंतर क्रिस उरलेला स्कॅनर घेऊन एका हॉस्पिटलमध्ये जातो. डॉक्टर मशीन खरेदी करायला तयार असतो पण डेमो दरम्यान मशीन चालत नाही. क्रिसचं मन पूर्णपणे तुटतं कारण त्याच्याकडे आता एकही पैसा उरत नाही. तो रात्री चर्चमध्ये परत येतो, मशीन तपासतो आणि कळतं मशीनचा एक पार्ट खराब झाला आहे. तो पार्ट खरेदी करण्यासाठी पैसे नसतात म्हणून तो मुलासोबत हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपलं रक्त विकतो. त्या पैशातून तो पार्ट खरेदी करतो, मग मशीनमध्ये बसवतो आणि मशीन पुन्हा नीट चालू लागते. हे पाहून क्रिस खूप आनंदी होतो. तो मशीन विकतो आणि काही पैसे मिळवतो. आज मात्र तो आणि त्याचा मुलगा चर्चमध्ये जात नाहीत. ते एका चांगल्या हॉटेलच्या खोलीत राहायला जातात. खूप दिवसानंतर ते टीव्ही पाहतात आणि तिथेच झोपतात. दरम्यान क्रिस पूर्ण मेहनतीने काम करत असतो. दिवसभर फोन कॉल्स, लोकांना भेटी आणि रात्री अभ्यास. कारण या इंटर्नशिपमध्ये थिअरी परीक्षा असते आणि ती पास करणं खूप गरजेचं असतं. क्रिस व्यतिरिक्त इतर बाकी जण उच्च शिक्षित असतात. क्रिस फक्त 12वी पास असतो. परीक्षेचा दिवस येतो. क्रिस चांगली तयारी करून सर्वात आधी परीक्षा पूर्ण करून बाहेर येतो. त्याच्यासोबत दुसरा एक इंटर्न लिफ्टमध्ये येतो. तो विचारतो, तुझी परीक्षा कशी झाली. क्रिस म्हणतो, सगळं सोपं होतं, फक्त काही प्रश्नांमध्ये अडचण आली. हे ऐकून तो इंटर्न विचारतो, असे प्रश्न. तेव्हा त्याला कळतं त्याने प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूचे प्रश्न पाहिलेच नव्हते. तो पुन्हा परीक्षा हॉलकडे धावतो पण आता उशीर झालेला असतो आणि निकालाचा दिवस येतो. सगळ्यांना एक एक करून बोलवलं जातं. जेव्हा क्रिसला बोलवलं जातं तेव्हा तिथे तेच लोक असतात ज्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो. सर्वात वरिष्ठ व्यक्ती म्हणते, आज तू खूप छान शर्ट घातला आहेस. क्रिस उत्तर देतो, आज माझा इथे शेवटचा दिवस आहे म्हणून मी छान शर्ट घालायचं ठरवलं. ते विचारतात, जर उद्याही तुला हा शर्ट घालावा लागला तर तू घालशील का. हे ऐकून क्रिसच्या डोळ्यात अश्रू येतात. तो उत्तर देतो, हो. याचा अर्थ त्याला नोकरी मिळालेली असते. ते विचारतात, हे सोपं होतं का क्रिस. क्रिस उत्तर देतो, नाही सर, अजिबात सोपं नव्हतं. यानंतर क्रिसचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. शेवटी आपल्याला दिसतं क्रिस आपल्या मुलासोबत चालत असतो आणि समोरून एक माणूस जातो आणि तोच खरा क्रिस गार्डनर. काही वर्षानंतर क्रिस नोकरी सोडतो आणि स्वतःची कंपनी सुरू करतो. नंतर तो ती कंपनी $1 मिलियन विकतो. आज क्रिस गार्डनर एक अतिशय श्रीमंत माणूस आहे. तो एक मोटिवेशनल स्पीकरही आहे आणि लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. ही होती द पर्स्यूट ऑफ हॅपीनेसची संपूर्ण कथा. आशा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद.